आपण ब्लॅक मागवला होता ना कंपास? ब्लॅक आणि रेड होता ना? दुसरा पाठवला त्यांनी. ब्लॅक आणि रेड फक्त असं दाखवतात. उघडलं असतं मजा. व्यवस्थित वापरायचं नीट. नमस्कार, मी मनीषा, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आशा आहे की तुम्ही सगळे छान, मस्त आणि आनंदी असाल. तर आजच मिशोवरून कंपास मागवला, तो आला होता. 8 दिवसापूर्वी मागवला होता आणि ह्या कंपाससाठी श्री खूप हट्ट करत होता. मला असाच कंपास हवा आहे, थोडासा महाग आहे, पण ते आपल्या माझ्यासाठी तरी महाग आहे, कारण इतके महागडे कंपास तरी कधी आम्ही शाळेमध्ये असताना वापरले नव्हते. आता जे फक्त जे वस्तू असतात ते फक्त दिखाव्यासाठी असतात, अजिबात टिकाऊ नसतात. त्यामुळे हा कंपास आधी घेतला होता आणि तो वर्षभरून टिकला नव्हता. त्यामुळे हा कंपास तर म्हणजे नको घ्यायला असं म्हणतो. भलेही महाग असू दे, पण ते टिकाऊ असलं पाहिजे असं माझं मत आहे. त्यामुळे हा कंपास त्याला नको म्हणत होतो. तर हा 250 का 300 रुपयाचा हा कंपास आहे आणि ते मटेरियल इतकं खराब आहे. आणि ह्या मिशोचं कसं काय नेम नसतं की प्रोडक्ट मागवलं आहे तर ते व्यवस्थित येईल असं. घरी थोडंसं धाकधूक लागते की चांगली येईल की नाही, नाहीतर पुन्हा रिटर्न करा असं होतं. रिटर्न पैसे दिलेत ना, मग तो म्हटलं की रिटर्नच करूया, कारण आधी चांगलं नाही आणि त्यामध्ये मग त्याचं डॅमेज असेल तर मग ते जास्त टिकणार पण नाही. त्यामुळे म्हटलं की रिटर्नच करूयात. पण श्रीला नाही, श्रीला हाच कंपास हवा होता. कसंही असू, तुटला फुटका असू दे, त्याला रिपेअर करूया आणि वापरूया असं म्हणत होता, कारण त्याने आधीच या कंपासाठी खूप दिवस वाट बघितली आहे. त्यामुळे पावसाने तर नुसता धुमारात पाडला आहे. इतका पाऊस यायला लागला आहे, घरात सगळीकडे गळायला लागलं आहे. पूर्ण किचनवरती आणि वरती पण थोडंसं गळतं आहे, त्यामुळे सगळं किचनवरती पाणी होतं आहे. भरपूर असा पाऊस जोरात लागायला लागला की सगळं किचनवरती राडा होतो, कारण सगळं किचनच्या वरती जी भिंत आहे तिथून सगळं लिकेज होतं आहे. आणि हे पाठीमागे सुद्धा असं लिकेज व्हायला लागलं, जास्त पाऊस लागला की असं लिकेज होतं. आज आहे सोमवार, श्रावणातला शेवटचा सोमवार आहे. माझा उपवास असतो श्रावणातला सोमवारी आणि दरवेळेला उपवासाला खिचडी करते मी, पण खिचडी खायला नको वाटते, म्हणजे जातच नाही खिचडी खायला. आणि मुलांना आवडते खिचडी म्हणून मी दरवेळेला खिचडी करते, पण ह्या वेळेला म्हटलं की नको करायला खिचडी, खायलाच होत नाही खिचडी. आणि मग काय वेगळं करूया असा विचार केला. तर रात्री शेंगदाणे भिजत घातले होते आणि सकाळी मग छान अशी शेंगदाण्याची तिखट झणझण उसळ केली होती. शेंगदाण्याची उसळ केली आणि मग त्यानंतर चपाती वगैरे केल्या. आपला उपवास जरी असला तरी डबा वगैरे करावाच लागतो, तर चपाती वगैरे करून घेतलं, सगळं जेवण वगैरे आवरलं. आणि आज मुलांची श्रावण सोमवार असल्यामुळे सकाळची शाळा होती, सकाळी 7:30 ते 11, त्यामुळे आज दिवसभर मुलांचा दंगा असणार आहे, कारण शाळेत गेलं तर शांतता असते, पण घरी असल्याने खूप दंगा करतात. आणि दुपारी मग जेवण वगैरे झालं आमचं आणि त्यानंतर मग त्यांची नखं वगैरे वाढलेली दोघांची, तर ती पण दोघांची नखं वगैरे काढली. त्यानंतर संध्याकाळी चहा वगैरे केला आणि आज काय करायचा असा विचार होता, तर खीर आणि चपाती करायचं असा मनात आलं. तर म्हटलं की आज श्रावण सोमवार आहे, शेवटचा सोमवार आहे ते पण, तर काहीतरी पोळ्या वगैरे करूया. त्यामुळे म्हटलं की वाटीभर डाळ घालूया आणि पोळ्या करूयात. मला पोळ्या जास्त आवडत नाहीत खायला, पण पोळीची आमटी मला खूप आवडते. मम्मीची आमटी करायची पोळीची, तर तशी आमटी मला खूप आवडते. तर म्हटलं की मुलांना पण पोळ्या आवडतात आणि मला आमटी खूप आवडते, तर त्यामुळे म्हटलं की शेवटं सोमवार तर पोळ्या करूयात 2 वाट्याभर घालून. एक पावशेरभर जवळपास डाळ हे केलं, धुतली. सकाळी माझं काहीच प्लॅनिंग नव्हतं काय करायचं, त्यामुळे मग डाळ भिजत नव्हती घातली. तर डाळ जरा भिजत घातल्यानंतर पटकन कुकरला शिजते, तर आता म्हटलं की तशीच कुकरला 4-5 शिट्या जास्त काढूया आणि लावूया कुकरला. त्यामुळे मग डाळ लावली कुकरला आणि संध्याकाळी जायचं होतं महादेवाला. सकाळपासून नुसता पावसानं सुरू इतकं केलं ना पावसाने, खूप पावसानं सुरू केलं आणि खूप थंडीसुद्धा वाजते
आणि बाहेर पडायचं म्हटलं की नको वाटायला लागले पावसाकडे बघून. आणि महादेवाचं म्हणजे मंदिराला जायचं होतं महादेवाला, तर त्यामुळे मग आता पण नाही आलं. तर म्हटलं की संध्याकाळपर्यंत बघूया काय होते पावसाचं. आणि थोडासा पाऊस कमी आला तर बाहेर पडला तोवरच खूप मोठा पाऊस यायला लागला. मग म्हटलं की उशीर पण झाला आहे, कारण सकाळपासून काहीच प्लॅनिंग नव्हतं की संध्याकाळी काय करायचं आहे. त्यामुळे लवकर सुरुवात नव्हती केली जेवणाला. पोळ्या म्हटलं की खूप वेळ लागतो, तर त्यामुळे मग लवकर करायला घ्यावं लागतं. तर 6 वाजून गेले, 6:30 वाजलेले चहा वगैरे घेऊन. आणि मग त्यानंतर मग पोळ्याचं जेवण होईल का नाही ह्याची शंका होती. म्हटलं आता आले म्हणत तर करूयात, थोडीशी डाळ घालून किती वेळ लागणार आहे करायला. आणि मग मंदिरला जाऊन यायचं मग ते करायचं. मग पावसाचं मी बाहेर इतका पाऊस मोठा पडतो ना, तर म्हटलं की आवरून बसले. जोर जरा कमी येईपर्यंत म्हटलं कुकर तर लावून देऊया आणि बाकीचं म्हणजे कणिक वगैरे मळून ठेवूया, म्हणजे जाऊन येईपर्यंत कुकर पण होईल आणि कणिक पण मळून छान मऊ पण होईल. टाका छान महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि 7:30 वाजता आम्ही आलो. 7:30 वाजता आल्यानंतर म्हटलं की आता इथून पुढे पोळ्या स्वयंपाक होईल की नाही, कारण मला 9च्या आधी आवरायचं होतं, कारण पाणी 9 वाजता यायचं होतं, येतं पाणी. आणि आमच्या इथे कसा प्रॉब्लेम आहे पाण्याचा की पाणी रोज येत नाही, कधी 1 दिवसाने, कधी 2 दिवसाने, कधी 4 दिवसांसुद्धा पाणी येतं, त्यामुळे पाणी भरावंच लागतं. आणि जेव्हा पाणी आलं ना की खूप गोंधळ उडतो, धावपळ होते. त्यामुळे मग जेव्हा पाणी यायचं असतं ना की जेवण मला आधी आवरायचा मी प्रयत्न करते, लवकर आवरून घेते जेवण. आणि पोळ्याचं स्वयंपाकाला कसं खूप वेळ लागतो. आणि त्यात मी लवकर घातलं नव्हतं जेवणाला, कारण काहीच प्लॅनिंग नव्हतं ठरलं की काय करायचं आहे संध्याकाळी. त्यामुळे मग लेटच डाळ घातली आणि मग लवकर पोळ्यात स्वयंपाक म्हणले 4-5 वाजता डाळ घातली की बरोबर टायमामध्ये आवडतं. पण वेळानंच डाळ घातल्यामुळे मग मला वाटलं होतं आता होतं आहे की नाही काय माहिती पाणी येईपर्यंत स्वयंपाक. त्यामुळे महादेवाचं दर्शन करून आले आणि स्वयंपाकाला लागले. पटपट आवरायलाच घेतलं. मगाशीच कुकरला लावून गेलो, त्यामुळे बरं थंड झाले आणि त्याची लगेच भाजी फोडणी घालून घेतली. त्यानंतर मग लगेच मसाला वाटून घेतला आमटीसाठी आणि आमटी फोडणी घालायला घेतली. मला माझ्या मम्मीची आमटी खूप आवडते पोळीची, ती खूप छान आमटी करते पोळीची, खूप मस्त करते. तर तिच्या हातची चवीची आमटी मला खूप आवडते, तर त्याच पद्धतीने मी आमटी नेहमी करते. तिच्या हातची चव जरी येत नसली तरी तिच्यात ती चव नक्कीच येते. आणि मग इथे मी आमटी फोडणी घालायची. मला जास्त पोळ्या आवडतात, मला पोळीची आमटी खूप आवडते. तर इथे मी आमटीसाठी आधी थोडंसं ओलं खोबरं आहे तर ते, आणि थोडंसं कच्चं जिरं, कोथिंबीर आणि लसूण, भरपूर असं लसूण मिक्सरमध्ये पिळून घेतला, वाटून घेतला, बारीक करून घेतला. आणि जे पाणी काढून ठेवतो आपण डाळीचं आमटीसाठी, तर त्यामध्येच मसाला घातला. दोन पद्धतीची आमटी करतात, फोडणीमध्ये मसाला भाजून घेतात, तर ती पद्धत ती चव वेगळी येते. आणि ही चव जी आहे ना, तर ही आमच्या गावरान पद्धतीची चव आहे. गावाकडे आमच्या अशाच पद्धतीने आमटी करतात, तर ह्या पद्धतीची आमटी मला खूप आवडते आणि खूप छान होते. तर मसाला जो आहे ना तो भाजून नाही घेत, डायरेक्ट त्या पाण्यामध्येच मिक्स करून घ्यायचा आणि बाजूला फोडणी तयार करून घ्यायची. भरपूर असं तेलामध्ये लसूण घालायचा, कढीपत्ता भरपूर घालायचा. मला भरपूर कढीपत्ता आवडतो आमटीच्या पोळीच्या आमटीमध्ये. आणि भरपूर कढीपत्ता घातल्यानंतर तिखट घालायचं आणि जे पाणी आहे मसाला घातल्यानंतर ते पाणी ओतायचं. मला आवडते पुरणपोळीची छान आमटी होते. आणि मला ना मम्मी आमची जसं खोबरं चेचून घालते आमटीमध्ये तसं मला खूप आवडतं. पिताना आमटी पिताना ना तोंडामध्ये तुकडा येतो खोबऱ्यात, तर खूप छान लागतं. त्यानंतर दुसरीकडे मी आमटी करता दुसरीकडे जी डाळ असते त्यामध्ये गुळ घालून फोडण्यासाठी ते तयार करून ठेवलं होतं. आमटी फोडणी घातल्यावर लगेच पोळ्या करायला घेतल्या, पुरण बारीक करून घेतल्यानंतर. आणि 9:30 माझा सगळा स्वयंपाक झाला होता पोळ्याचा. पोळ्या सगळ्या झाल्या नव्हत्या, अर्ध्या केल्या पोळ्या आणि बाकीचं पुरण तसंच ठेवलं होतं. म्हणजे सकाळी जेव्हा चपातीला पीठ मळते तेव्हाच ते पुरणाच्या पोळ्या करता येतील, कारण पाणी आलं होतं त्यामुळे. आणि माझं पहिल्यांदाच इतक्या लवकर पोळ्याचा स्वयंपाक 2 तासामध्ये झाला करून, नाहीतर खूप वेळ लागतो पोळ्याच्या स्वयंपाकाला. आणि आता मला पोळ्या जमायला लागल्या, तर मला आधी अजिबात पोळ्या करता येत नव्हत्या. थोडं आता प्रॅक्टिसने मला थोड्याशा आता पोळ्या बऱ्यापैकी जमायला लागल्या. तर
पोळ्या केल्या आणि त्यानंतर मग पाणी वगैरे भरून घेतलं. नंतर मग देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं. तसा होता आजचा दिवस. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.